सासगावच्या भुयारी मार्गात पावसाचे पाणी, जीव मुठीत घेऊन विद्यार्थी, ग्रामस्थ, शेतकऱ्यांचे मार्गक्रमण. ठाकरे सेनेचा आंदोलनाचा इशारा. खालापूर तालुक्यातील सासगाव आडोशी रस्त्यावरील ढेकू गावाजवळ असलेल्या मुंबई पुणे द्रुतगती महामार्गाच्या भुयारी मार्गात पावसाचे पाणी साचत असल्याने विद्यार्थी, ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांना जीव मुठीत घेऊन पाण्यातून मार्गक्रमण करावे लागत आहे. या भागात मोठ्या प्रमाणात कारखाने असून कारखान्यात येणारी वाहने, परिसरातील नागरिकांनाही पाण्यातून वाट काढावी लागत असल्याने राज्य रस्ते विकास महामंडळाने यावर उपाययोजना करावी अशी मागणी होत आहे. सासगाव ग्रामपंचायतीच्या हद्दीतून जाणाऱ्या मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर ढेकू गावाजवळ भुयारी मार्ग उभारण्यात आला आहे. ढेकूसह टेंबेवाडी, चिंचवली, होनाड, आतकरगाव, आडोशी या गावातील ग्रामस्थांसह पंचक्रोशीत असलेल्या असंख्य कारखान्यातील वाहनांना भुयारी मार्गात साचलेल्या पाण्यातून वाट शोधावी लागते. पावसाचे पाणी साचल्याने विद्यार्थी, ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांना जीव मुठीत घेऊन मार्गक्रमण करावे लागत आहे. गेली अनेक वर्ष स्थानिकांना हा त्रास सहन करावा लागतो. ढेकू ग्रामस्थांना स्मशानभूमीकडे जाण्यासाठी याच मार्गाचा वापर करावा लागतो. या भुयारी मार्गाच्या दोन्ही बाजूला गटार करून त्यावर स्लॅब टाकण्याची गरज आहे. महामार्गाच्या बाजूची गटार कचरा आणि मातीने भरल्याने पावसाचे पाणी गावामध्ये शिरण्याची भीती आहे. त्यामुळे ही गटार मोकळी करण्याची मागणीही केली जात आहे. सासगाव ग्रामपंचायतीने 8 जूनला महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला नोटीस पाठवून याबाबत सूचना दिली आहे. भुयारी मार्गाच्या दोन्ही बाजूंनी खासगी कंपन्यांसाठी भूमिगत वीज वाहिन्या नेण्यात आल्या आहेत. पावसाचे पाणी साचल्यानंतर भुयारी मार्गाच्या भिंतींचा आधार घेत पादचारी भुयारी मार्ग ओलांडतात. अशा वेळी या वीज वाहिन्यांचा धक्का लागून कुणाचा जीव गेला तर जबाबदार कोण, असा संतप्त सवाल ठाकरे सेनेचे विभाग प्रमुख चिंतामण चव्हाण यांनी केला आहे. मागच्या वर्षी या ठिकाणी झालेल्या अपघातात एका महिलेला जीव गमवावा लागला होता. त्यामुळे संबंधित विभागाने तात्काळ दखल घेऊन ही समस्या दूर करावी, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा चिंतामण चव्हाण यांनी दिला आहे. ब्युरो रिपोर्ट, संवाद मराठी लाईव्ह, खोपोली. श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड. श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी. सीसीटीव्हीची नजर. आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 02192 26 69 12 72 76 47 38 54.